न्यूजमध्ये आपले स्वागत। सीसीटीएनएस कामगिरीमध्ये हिंगोली जिल्हा महाराष्ट्रात पहिला। सीसीटीएनएस कार्यप्रणाली ही महाराष्ट्रात सप्टेंबर 2015 पासून चालू असलेली असून त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे ऑफलाईन किंवा ऑनलाईन कामकाज चालते। त्यामध्ये तक्रारदार यांची तक्रार घेऊन ती ऑनलाईन मध्ये गुन्हे दाखल करून सर्व गुन्ह्यांचा तपास हा वेळेमध्ये सीसीटीएनएस प्रणालीमध्ये भरण्यात येत असतो। तसेच या प्रणालीद्वारे आरोपींचा पूर्व इतिहास पडताळून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिबंधक कारवाई करण्यात येतात। हिंगोली जिल्ह्यामध्ये सीसीटीएनएस नोडल अधिकारी कमलेश मीना, अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोलीचे कामकाज पाहतात। नोडल अधिकारी कमलेश मीना, अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला सीसीटीएनएस कामकाज करण्यासाठी 1 किंवा 2 अंमलदार यांची सीसीटीएनएस पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली असून सदर पर्यवेक्षक अंमलदार यांचे कामकाजाकडे लक्ष देण्यासाठी सीसीटीएनएस देखरेख अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे। सदर सीसीटीएनएस देखरेख अधिकारी व सीसीटीएनएस पर्यवेक्षक यांना प्रत्येक महिन्याला सीसीटीएनएस शाखा हिंगोली येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार राजू पांडुरंग हमाने, पोलीस अंमलदार राहुल परमेश्वर तडकसे व महिला पोलीस अंमलदार पूजा सखाराम जाधव यांच्या मार्फत सीसीटीएनएस कार्यप्रणाली तसेच सदर प्रणालीशी निगडित असलेले सर्व प्रकारचे पोर्टल जसे सीसीटीएनएस, आयसीजेएस, आयटीएसएसओ, क्रायमॅक्ट, ई साक्ष व इतर प्रकारचे पोर्टलवर सविस्तर मार्गदर्शन करून प्रशिक्षण दिले जाते। तसेच प्रणालीशी निगडित असलेल्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी तात्काळ सोडवल्या जातात व सर्व पर्यवेक्षक यांना वेळोवेळी कामकाज करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येतो। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे कामकाज सुरळीत चालते। पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व श्री कमलेश मीना, अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन भोसले, स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे, स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली, सीसीटीएनएस शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार राजू पांडुरंग हमाने, पोलीस अंमलदार राहुल परमेश्वर तडकसे व महिला पोलीस अंमलदार पूजा सखाराम जाधव यांनी जिल्ह्यातील सर्व सीसीटीएनएस पर्यवेक्षक अंमलदार केशव पुंड, राम धुमाळे, पूजा पवार, गजानन शिंदे, भारत डाकुरे, नामदेव जाधव, मंगेश नरवाडे, गुरु पवार, अमोल अडकिते, केतन तायडे, विश्वनाथ दळवे, रमेश बोरकर, लक्ष्मण हागवणे, मारुती परडे, शीतल आगाशे, सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी, सर्व तापसिक अधिकारी, अंमलदार व सीसीटीएनएस पर्यवेक्षक व ड्युटी अंमलदार या सर्वांनी वेळेत सीसीटीएनएस कामकाज केल्याने गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथून प्रत्येक महिन्यात सीसीटीएनएस कामकाज त्यामध्ये डाटा फीडिंग, विविध पोर्टल, ऑनलाईन कामकाज चांगल्या कामगिरीच्या अहवालावरून माहे ऑगस्ट 2025 मध्ये 201 पैकी 201 गुण 100% कामगिरी केल्याने हिंगोली जिल्हा महाराष्ट्रामध्ये 53 युनिट मधून पहिला आला आहे। सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये हिंगोली जिल्ह्याची कामगिरी ही उल्लेखनीय झाल्याने अभिनंदन केले आहे। हिंगोली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्व सीसीटीएनएसचे कामकाज करणारे अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले। A7 न्यूज साठी अनिस अहमद, हिंगोली। A7 न्यूज।